सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केलाय असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। तसंच जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलंय असा खळबळजनक आरोप सुद्धा संजय राऊतांनी केलाय। तर कुणीही भडकावण्याचं काम करू नये असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगायचं असं वाटतं। धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे। तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा? कोणाला वाचवताय? काय वेळेपणा आहे। उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भडकवण्याचं काम कोणी करू नये। सध्याच्या राजकारणावरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत। भाजपनं धनंजय मुंडेंचा बचाव नेमका कशासाठी सुरू केलाय? बीडमध्ये कुणाच्या वर्चस्व वाढू नये म्हणून धसांचा गेम केला गेला। धस आणि मुंडेंची भेट घडवून कुणावरती भाजपनं नेम साधलाय यावरचाच साम टीव्हीचा विशेष रिपोर्ट पाहूयात। पंकजांना शह देण्यासाठी मुंडेंचा बचाव, मुंडेंना वाचवण्यासाठीच धशांच्या भेटीची खेळी। सुरेश धसांचा गेम, पंकजा मुंडेंवर नेम। देशभरात गाजत असलेल्या सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना जेरी सांडणारे भाजप आमदार सुरेश धस यांनाच हाताशी धरून भाजपनं नवी खेळी खेळली। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवलं तर बीडमधून त्यांचं खच्चीकरण होईल आणि पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होईल। त्यामुळे भाजपच धनंजय मुंडेंच्या बचावासाठी सरसावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि यासाठीच दुसरं तिसरं कुणी नव्हे तर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच मध्यस्थी करत धस आणि मुंडेंची भेट घडून आणली। विशेष म्हणजे भेट झाल्यानंतर 2 दिवस उलटल्यानंतर स्वतः बावनकुळेंनीच या भेटीची बातमी फोडली। तर धस यांनी ही भेट षडयंत्र असल्याचा आरोप केला। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी या भेटीचं समर्थन करत मंत्र्याला आमदार भेटण्यात काही गैर नसल्याचं सांगितलं। मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो। या 2 गोष्टी एकत्र झाल्या। काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं। माझं असं मत आहे की याच्यामध्ये कोणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय। धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत। एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही। या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करतायत। आता काही लोकांना ते पुढाकार का घेत आहेत यामुळे पोटात दुखत आहे, त्यामुळे ते टीका करतात। स्वतः प्रदेशाध्यक्षांनी ही भेट घडून आणली असेल आणि तरीही धसांनी याला षडयंत्र म्हणणं म्हणजे त्यांना विश्वासात न घेताच हे केले की काय अशा संशयाला वाव आहे। कारण या भेटीमुळे धसांचा गेम झाला असला तरी नेम हा पंकजा मुंडेंवर असल्याची चर्चा राजकीय विश्वात आहे। मुळात मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्या यादीत धनंजय मुंडे यांना स्थान नव्हतं, तर यादीत छगन भुजबळ यांचं नाव होतं। मात्र अचानक भाजप आणि अजित पवारांच्या गटात घडामोडी घडल्या। भाजपच्या बड्या नेत्यानं अजित पवारांना फोन करून मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लावली आणि त्यानंतर भुजबळ यांचा पत्ता कापला गेला। हा सारा खटाटोप केवळ पंकजा मुंडेंचं बीडमध्ये वर्चस्व वाढू न देण्यासाठी सुरू होता अशी माहिती सूत्रांनी दिली आणि आता मुंडेंवर देशमुख प्रकरणासह कृषी खात्यातल्या घोटाळ्याचेही आरोप झालेत। मात्र तरीही अजित पवारांनी मुंडेंना कोर कमिटीत घेऊन त्यांना प्रमोशन दिले। तर दुसरीकडे भाजपनं थेट मुंडेंवर आरोप करणाऱ्या धस यांनाच हाताशी धरून वेगळीच खेळी खेळली आहे। धनंजय मुंडेंना सेव्ह करून पंकजा मुंडेंना पुन्हा शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर धनंजय मुंडेंनी कृषी घोटाळा केल्याचा आरोप दमानी यांनी पुन्हा केलेला आहे। त्यासाठी दमानी यांनी खतांची चक्क ऑनलाईन ऑर्डर मागवली आहे। मात्र ही खतांची ऑर्डर घरी येण्याआधीच रोखल्याचा आरोप दमानी यांनी केलाय।
इफ्को कंपनीनं ऑर्डर थांबवल्याचा आरोप आता दमानींनी केलेला आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत पाहूयात. प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन वेबसाईट्सवर विकत मिळते. नॅनो युरिया 92 रुपयाला मिळतंय, नॅनो DAP 269 रुपयाला मिळतंय. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण हे विकत घ्यावे, म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या ॲग्री बेगरी नावाच्या वेबसाईटवरनं ते विकत घेतले. काल ते 12 वाजता दुपारी माझ्या घरी पोहोचणार होतं. अचानकपणे ते रिटर्न गेलं. कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफ्को कंपनीने हे थांबवलंय. खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे. आणि यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगाराच्या कुटुंबानं ड्रग्ज पोलीस पथकावरती तिखटाच्या पाण्यानं हल्ला केलेला आहे. यात 3 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेत. गुन्हेगार अब्रार निसार शेखच्या कुटुंबानं कारवाईसाठी आलेल्या NDPS पथकावरच हल्ला केला आणि यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सावरण्यापूर्वीच मुख्य आरोपी अब्रार निसार शेख हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्याच्या कुटुंबातील 6 आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलंय. आता छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगाराच्या कुटुंबानं ड्रग्ज पोलीस पथकावरती तिखटाच्या पाण्यानं हल्ला केलेला आहे. यात 3 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेत. गुन्हेगार अब्रार निसार शेखच्या कुटुंबानं कारवाईसाठी आलेल्या NDPS पथकावरच हल्ला केला आणि यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सावरण्यापूर्वीच मुख्य आरोपी अब्रार निसार शेख हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्याच्या कुटुंबातील 6 आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर नंतर येतोय थेट नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेविका विष पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद्याच आपण पाहतोय माजी नगरसेवकांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरत जाधव यांनी कर्जत पोलीस ठाण्यातच विष प्राशन केलेलं आहे. त्यांच्यावरती नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि यामध्ये व्यवसायामध्ये आणि राजकीय जीवनात काम करत असताना त्रास दिला जात असल्याचा उल्लेख केलाय आणि त्यामुळेच आता नवी मुंबईतील या भाजपच्या माजी नगरसेवकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुणे महापालिकेची 34 गावांमधील कर वसुली जवळपास थांबली असून पालिकेत सुमारे 200 कोटींचा फटका बसलाय. पुढील काही महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेचं नुकसान होत असतानाही हाताची घडी आणि तोंडावरती बोट ठेवल्याचं चित्र आहे. भिवंडीत प्लास्टर ऑफ पॅरिसमधून बनवलेल्या मूर्तींची विक्री केली जाते. यावर्षी महापालिका क्षेत्रात POP मूर्ती विक्रीसाठी निर्बंध आणण्यात आलेत. POP मूर्ती विकू नये अशी कडक भूमिका पालिकेनं घेतल्यानं मूर्ती विक्रेते अडचणीत आलेत. मुंबई मेट्रो मार्ग 5 ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामात 3 वर्षांची दिरंगाई झालेली आहे. मात्र कामाच्या खर्चात सध्या तरी कोणतीही वाढ झाली नाहीये. RTI कार्यकर्ते अनिल गलगली उघड केलेल्या या माहितीनं आता MMRDAच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणाही समोर आलाय. महाकुंभात होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. दिल्लीत आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता ही 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आणि त्याचं केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवरती असल्याचं सांगितलं जात आहे. IPLच्या 18व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 22 मार्चपासून IPLला सुरुवात होणार आहे.
सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरू आमने सामने असतील, तर 20 ते 23 मे दरम्यान प्ले ऑफचे सामने रंगणार आहेत. 25 मेला कोलकातात अंतिम सामना पार पडेल. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे प्रमुख अधिकारी एन नरेन यांनी एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलाय. मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सतर्क राहावं असं एन नरेन म्हणालेत. भारतातील स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये मोठी घसरण होतीये. छावा चित्रपटानं फक्त 3च दिवसांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. छावा चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावरती गारूड घातलाय. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषानं थिएटर्स दुमदुमून जात आहेत. अभिनेता विकी कौशलचा छावा हा 2025 मधील सर्वात मोठ्या ओपनिंगचा सिनेमा ठरलाय. तिरुपती देवस्थान इथं आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात होतीये. जगभरातील मंदिर यात सहभागी होत असून अधिवेशनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. होम हवन तसंच भगवान विष्णूंच्या पूजेला सुरुवात झाली आहे. मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. उद्धव ठाकरेंना सेना भवनाला टाळं ठोकावं. बाळासाहेब ठाकरेंनंतर सेना भवनला काही महत्त्व उरलं नाही असं नितेश राणे म्हणाले. देवळालीचे आमदार सरोज अहिरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच आपली खतखत बोलावून दाखवलेली आहे. त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांमधला वाद चव्हाट्यावरती आलाय. मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा असं म्हणत शिंदे गटाच्या नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार सरोज अहिरेंनी केलेली आहे. आमदार महेश शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आणि पीएमसी आणि एपीएमसी मार्केट प्रशासनावरती गंभीर आरोप केले आहेत. नवी मुंबई इथे वारंवार होत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत नवी मुंबई पोलीस आणि एपीएमसी मार्केट प्रशासन जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठा दावा केलाय. येत्या काही दिवसांमध्ये शिंदेसेना भाजपात विलीन होईल असा दावा राऊतांनी केलाय. शिंदेसेनेचा एक गट तरी कोकणातील नेत्याच्या नेतृत्वात भाजपात जाईल असं राऊत म्हणाले. खासदार संजय देशमुखांनी खळबळजनक आरोप केलेला आहे. शिवसेना फोडण्यासाठीच पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा खासदार संजय देशमुखांनी केलाय. शिंदेसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचंही ते म्हणाले. आमदार भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपात जाणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत आणि यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलंय. भास्कर जाधवांनी आमच्याशी संपर्क केला नाही. भास्कर जाधवांच्या राजकीय आयुष्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका असं बावनकुळे म्हणाले. शिवसेनेचे पुण्यातील मिशन टायगर आता रखडलेला आहे. एका माजी आमदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेंट हवी असल्यानं प्रवेशाला विलंब होत असल्याचं समजतंय. नेत्यांनी त्या भागात इतरांचा हस्तक्षेप नको असल्याची अट ठेवल्याची ही माहिती आहे. आता बातमी पाहूयात साम टीव्हीच्या दणक्याची. पुण्यात एका सोसायटीमध्ये एका महिलेनं आपल्या घरामध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्यात. दुर्गंधी, आवाज आणि अस्वच्छता या सगळ्यामुळे या सोसायटीतले रहिवासी गेल्या 5 वर्षांपासून हैराण होते. मात्र साम टीव्हीनं याची बातमी दाखवली आणि लागलीच पोलीस तसंच महापालिकेनं तातडीनं कारवाई सुरू केली आहे. हडपसरमध्ये मार्व्हल बाउंटी सोसायटीत राहणाऱ्या महिलेकडे 2020 मध्ये केवळ 50 मांजरी होत्या. मात्र महापालिका किंवा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मांजरींचा आकडा आता 5 वर्षांमध्ये 350 वरती पोहोचला. साम टीव्हीनं रहिवाशांच्या या समस्येला वाचा फोडली आणि मग लगेच कारवाईला वेग आलाय. व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 901 मध्ये नीता भरद्वाज ह्या राहतात. त्यांच्या घरी नियर अबाउट 300 कॅट्स आहेत असं सोसायटी धारकांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या निराधार कॅट्स आहेत, अबॅन्डंट आहेत, त्यांचा त्या सांभाळ करतायत आणि त्यांना आता त्या शिफ्ट देखील करणार आहेत. आता आम्ही लगेच कॉर्पोरेशनशी पत्र व्यवहार करणार आहोत आणि लवकरात लवकर मांजर काढून घेऊ.
नाही, बातमी लावून धरली आपण त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गेल्या 5-6 वर्षाचा त्रास आहे आणि संबंधित म्हणजे या घटनेबद्दल आम्ही 5-6 वर्षापासून फॉलोअप करतो आहे. पण आता ॲक्च्युली सगळ्या गोष्टी फास्ट मूव्ह होत आहेत असं दिसतं आहे. आम्ही धन्यवाद व्यक्त करतो साम टीव्हीचं बातमी लावून धरल्याबद्दल. हो, आम्ही पण बघितलं, पोलीस आलेले. तर साम टीव्हीने ही बातमी दाखवली म्हणून तिथल्या रहिवाशांनी साम टीव्हीचे आभारही मानले आहेत आणि आता पुढची कारवाई सुरू झाली आहे. त्याची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू. मात्र तुर्तास एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात. तुमच्याकडे 50 रुपयांची नोट आहे का? तुमच्याकडे असलेली 50 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा आता दावा करण्यात आलेला आहे. मात्र 50 रुपयांची नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि तेव्हा आम्हाला नेमकं काय कळलंय चला पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार. आणखी एक नवीन नोट बाजारात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 50 रुपयांची ही नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच 50 रुपयांची नोट चलनातून बाद होणार का? 50 रुपयांची नोट चलनातून का बंद होणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात आणि जर 50 रुपयांची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण येऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार आहे. आणखी एक नवीन नोट चलनात येणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 50 रुपयांची नोट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात. मार्केटमध्येही ज्यावेळी खरेदीसाठी आपण जातो त्यावेळी छोट्या छोट्या नोटा महत्त्वाच्या असतात. कारण काही दुकानदार सुट्टे पैसे देत नाहीत आणि जर 50ची नोट बंद झाली तर अनेकांना सुट्ट्या पैशांसाठी अडचण होईल. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय माहिती मिळाली पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI 50 रुपयांची नवीन नोट आणणार आहे. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 50च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवी 50ची नोट जारी केली जाणार आहे. ही नवी नोट आधीच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे. 50 रुपयांची नवीन नोट येणार आहे. मात्र ही नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.